अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम गुरुकृपेवेळ नाही आत्मज्ञान, वाहुगीत क्षीण साधनांचा, सहज साधन गुरुकृपा जाण, जीवाचे कल्याण तेने जाण। गुरु माता पिता गुरुची देवता, गुरु मुक्तिदाता ऐसे माने। गुरु सेवेवेळ जावो दीक्षण, तेने तो प्रसन्न स्वामी म्हणे। संजीवनी गाथेमधला हा अभंग गुरुपौर्णिमा उत्सव त्याला जोडूनच स्वामी स्वरूपानंदांच्या इथे आपण येत असतो। आणि काही विशेष अभंग त्याच्यापैकी हा आहे की जो अर्थानं सखोल आहे आणि थोडासा सावधपणे बघायची पण आवश्यकता आहे। गुरु शिष्य हे नातं, सद्गुरू आणि शिष्य हे नातं हे मुख्यतः शिष्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी आहे। आणि त्यासाठी म्हणून मध्यवर्ती मार्ग मिळणं की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या संदिग्धता नाही, कुठल्याही प्रकारची फाटाफूट नाही आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललं आहे, अशा प्रकारे न असता सरळ सरळ मार्ग, स्वस्वरूपानुसंधान, स्वतःमध्येच असलेल्या आत्मचैतन्याचा वेध घेणं, त्याने स्वतःचं मूळ स्वरूप समजेल आणि तेच ईश्वराचं स्वरूप आहे असं ज्ञान होईल, एकरूपतेने ज्ञान होईल। असा हा सरळ सरळ मार्ग आत्मज्ञानाचा तो मोठ्या भाग्याने आम्हाला लाभला। आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चालावं असं वाटलं। जी काही शक्तिबुद्धीनुसार साधना चाललेली आहे त्याच्यानंतर त्याच्यातून आता अजून पलीकडचे टप्पे प्राप्त व्हावे आणि आत्मज्ञान प्राप्त व्हावं, या प्रेरणा, तो मार्ग आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्याच्यावर चालणं हे सगळं गुरु करून घेत आहेत। अशा प्रकारचा भाव शिष्याच्या मनात असायला पाहिजे। ॲक्च्युली मी माझ्या शक्तीने करतो अवघड आहे त्याच्यामध्ये, परंतु गुरु चालवून घेत आहेत तसा मी चालतोय। अशा प्रकारे आत्मज्ञानाकडचीच वाटचाल आहे, स्वतःच मूळ स्वरूप समजून घ्यायचं आहे। पण तसं असलं तरी लाटू महाराज असं म्हणत असत की गुरूंची आवश्यकता काय आहे, स्वतःमध्ये जर का सगळ्या तत्वाचा वेध घ्यायचा आहे तर जसं आता ऑनलाईन बँकिंग आलं, पण पूर्वी ऑनलाईन ज्यावेळेला बँकाची सिस्टीम सगळी त्यावेळेची जुनी काळातली की स्वतःचेच पैसे स्वतःच्याच अकाउंटला आहेत आणि ते काढायचे असले तर बँकेच्या मॅनेजरची सही लागते, त्याशिवाय ते काढता येत नाही। त्याप्रमाणे आमचंच ज्ञान आमच्यापाशीच असलेलं, पण त्याच्यावर सद्गुरूंचा शिक्का लागतो। म्हणून ईश्वर प्राप्ती कसं होईल की ईश्वराचं प्रेम कसं लाभेल आणि त्याच्या सहाय्याने त्याचा अनुभव कसा येईल, त्याला नारदांनी दोन गोष्टींची आवश्यकता आहे असं सांगितलं। एक तर गुरुकृपेने होईल आणि दुसरं म्हणजे ईश्वर कृपेचा लेश लागेल, म्हणजे थोडीशी ईश्वर कृपा लागेल आणि मुख्यतः गुरुकृपा लागेल। मग ईश्वर कृपेची आवश्यकता काय आहे, गुरूंची भेट व्हावी ही ईश्वराची कृपा, आणि ती झाली की आता पुढचा सगळा मार्ग अतिशय सिक्युअर एक मार्गी वाटचाल।
निसंदिग्धपणे, निश्चिंतपणे त्यांच्या आधारे होत असते. आणि याला त्या त्या टप्प्यावर आम्ही साधनेच्या असताना, मनोभूमिकेच्या असताना पुढचे टप्पे हळूहळू अंतःकरणामध्ये उलगडत जाणं, चिंतनाच्या द्वारा आणि नंतर अनुभूतीच्या द्वारा. म्हणून काय करायचंय हा भाग गुरूंनी कृपा झाल्यानंतर आपोआपच आम्हाला समजेल. आम्ही काही यात लक्ष घालणार नाही. आम्हाला ध्यानाचा मार्ग सांगितलेला आहे. आम्ही रोज अर्धा तास बसतो, पण अर्धा तास बसून करतो काय आणि त्याच्यामध्ये प्रगती होते की नाही आहे हे तपासतो की नाही, हा कृपेचा भाग नाही, हा शिष्याच्या स्वतःच्या प्रयत्नांचा भाग आहे. तो भाग सोडून दिला आणि आता गुरुच सगळं बघून घेतील अशा प्रकारे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट देणं अपेक्षित नाही. संतांनी असं केलेलं. प्रयत्नांचा भाग पूर्णत्वाला गेल्यानंतर आता पुढचे टप्पे आकलनाच्या कक्षेत येत नाहीयेत. अशा प्रकारे एक बॅरियर कित्येक वेळा अंतःकरणात निर्माण होतं की मला समजतंय असं असं व्हायला पाहिजे, की मनातले विचार जायला पाहिजे, शांत वाटायला पाहिजे, वाटतच नाही. अशा रीतीने करता करता त्या व्यक्तीला पुढचा मार्ग एका अनाकलनीय पद्धतीने उलगडतो स्वतःमध्येच प्रयत्न करता करता. त्याला कृपा असं म्हटलेलं आहे. आणि तो भाग जो आहे गुरुकृपे वेणं नाही आत्मज्ञान, की पूर्णत्वाला मी जाईन याच्यासाठी म्हणून माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न मी साधनेच्या अंगाने करेन, मनाला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करेन, पण ते राहत नाही. हा अनुभव आहे. म्हणून ध्यानाला बसताना पण आत्मतत्व सगळीकडेच आहे. कलावती आईंनी म्हटलेलं आहे की आत्मस्वरूप हे सर्वदा प्राप्तच आहे. सगळीकडे तत्व भरलेलं आहे. कुठून तरी आणून ते स्थापन करायचं नाहीये. पण मग अप्राप्त काय आहे? स्वरूपाकार वृत्ती अप्राप्त आहे असं म्हटलं. की आत्मस्वरूप प्राप्त आहे, पण त्याच्यावर माझं लक्ष कुठे आणि त्याचा मला अनुभव कुठे? आणि ती अप्राप्त आहे. ती अप्राप्त असणारी वृत्ती त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि मुख्यतः गेलं तरी तिथे ते स्थिरावत नाही. हा सगळा भाग अंतःकरणाचं जाड्य हे आम्हाला आणि चंचलत्व ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला तिथे स्थिरावू देत नाहीत त्या मार्गावर. परंतु गुरूंच्या साह्याने, अंतस्थ गुरूंच्या, दरवेळेला आमचं कसं ध्यान लागत नाही हे गुरु भेटल्यानंतर आमचा जर होतच नाही. सांगायची काय गरज आहे, माहिती आहे त्यांना, त्याच्यासाठीच ते येत असतात. आतमध्ये सांगणं गुरु. म्हणून ध्यानाची प्रक्रिया सांगत असताना पण काय काय करावं, कसं बसावं हे सांगून झाल्यानंतर आधी सद्गुरूंचं आणि सत्पुरुषांचं स्मरण करावं हे सांगितलेलं आहे. त्याचं कारण हे आहे की अंतःकरणाच्या अहंकाराचा जो एक एरवी व्यवहारामध्ये असणारा एक अहंकारात्मक आविर्भाव असतो, तो थोडासा वितळतो त्यांच्या स्मरणानेच. योगसूत्रांनी वैराग्यशील पुरुषांचं स्मरण करावं असं म्हटलेलं आहे. वैराग्यशील पुरुष म्हणजे कोण? आम्ही कुठे बघितले असे वैराग्यशील? गुरु. त्यांचं स्मरण झाल्यामुळे आपोआप अंतःकरणामध्ये एक सात्विकता निर्माण होते. पण ती सात्विकता निर्माण झाल्यानंतर आता मग काय केलं, तर गुरूंनाच आठवत बसलो. ध्यान तर लागत नाहीये. त्यापेक्षा मग गुरूंना आठवलेलं काय वाईट? वाईट काही नाही, त्याने ज्ञान होणार नाही असे गुरुच सांगताय. स्वामी माधवनाथांना जसं स्वामींनी विचारलं होतं की तुमची आठवण येते ध्यानामध्ये, तर त्याच्यावर ते म्हटलं होतं की माझी आठवण करण्यापेक्षा मी जे सांगितलं त्या मंत्राचं आठवण कर, असं सद्गुरूच सांगतायत. तसं जर नाही केलं तर मग एक सात्विक वातावरणामध्ये अंतःकरणाला ठेवणं, मग गुरु आम्हाला प्रोटेक्ट करतायत, सर्व प्रकारच्या अडचणींमधून गुरु आम्हाला पाडून देतात आणि हळूहळू त्यांच्याबरोबर राहिल्याने आम्हाला ज्ञान कधीतरी होईल प्राप्त असं होणार. रामकृष्ण असं म्हणतात की बनता बनता बन जाय, हे मला आवडत नाही. होता होता होईल कधीतरी असं नाही. काय होईल ते आधी समजून घे आणि ते सगळे टप्पे काय आहे ते समजून घे चिंतनाच्या द्वारा. कुठे प्राप्त व्हायचं आहे त्याच्यासाठी म्हणून फोकस्ड राहा.
आणि त्याच्यानंतर एकूण अंतःकरणाची प्रकृती ही तितकी अनुकूल नसल्यामुळे बुद्धीला समजलेले टप्पे हे अनुभवाला येत नाही. त्यावेळेला तो शिष्य करता करता त्याला असं लक्षात येतं की एका आंतरिक सहाय्याची गरज आहे. तो आपोआप हळूहळू शरणागत होत जातो की मी आता प्राप्त करून घेईन, तू दिलंस तर होईल. अशा प्रकारे त्या 11व्या अध्यायाच्या प्रवचनात स्वामींनी विश्वरूप दर्शनाचा तो खूप छान प्रसंग वर्णन केलेला आहे की अर्जुनाला ज्यावेळेला विश्वरूप दर्शन बघायची इच्छा झाली त्यावेळेला कृष्णाला त्यांनी म्हटलं की ती भाषा पण व्यासांची आणि अर्जुनाचे जे शब्द शिष्याची मर्यादा सांगणार आहे की मला हे बघायची इच्छा होते, पण तुला शक्य असेल तर तू दाखव. की तुला जर वाटत असेल की शक्य आहे, मला मी बघायला लायक आहे, तर दाखव, अशी विनंती करतो. त्याच्यावर भगवंत प्रसन्न होऊन विश्वरूप प्रकट करतात आणि त्याच्यानंतर वर्णन करायला लागतात की हे बघ, हे सगळे माझी दिव्य रूप बघ, असं म्हणून बराबर सांगायला लागतात. तर अर्जुन आपला भांबवल्यासारखा बसून असतो, त्याला काहीच दिसत नसतं. तर तो म्हणतो, अरे तू म्हणतोयस पण मला काहीच दिसत नाहीये. तर त्याच्यावर म्हणे, तुला मी आता दिव्य चक्षु द्यायचे राहिले, ते दिव्य चक्षु तुला देतो, आता बघ, असं म्हणून ते दिव्य चक्षु दिले आणि तर ते विश्वरूप दर्शन झालं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सांभाळून घेऊन असं म्हटलं की कृष्णाला अर्जुनाच्या प्रेमाचं एवढं भरतं आलं की त्याच्यामध्ये त्याच्याकडे ती दृष्टी नाही हे त्याच्या लक्षातच नाही राहिलं. तर हे बराबर ते सगळं दाखवायला सुरुवात केली. स्वामींनी त्याच्यावर प्रवचनात एका असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वर महाराज हे माऊलीच्या भूमिकेतून बोलतायत, त्यामुळे त्यांनी ते असं सांगितलं की कृष्णाला प्रेमाचं भरतं आलं. खरं कृष्ण हा पक्का आहे आणि त्याला माहिती आहे की ह्याचं काय होऊ शकतं. जर का ह्याने म्हटल्या याला विश्वरूप दर्शन झालं तर हा असं समजेल की आपण या विश्वरूप दर्शनाला लायक होतो, असं त्याला अहंकार. म्हणून त्याला मुळीच काही दिलं नाही, तर डायरेक्ट सुरू केलं दाखवणं आणि मग तो भांबावला की मला होत नाहीये, आता तू दाखवशील तर होईल. हो का, मग आता काय, मी त्याचा अहंकार, म्हणजे तू इलिजिबल आहेस म्हणून तुला हे मिळत नाहीये, कृपेने मिळत. अंबुराव महाराज असं म्हणत असत, काही वेळेला ध्यानाला बसल्यानंतर जी अवस्था आजपर्यंत अनुभवलेली नाहीये ती अनुभवाला आली, शांत वाटतं, स्वरूपानुसंधान जमलं, क्षणभर आपल्याला जमतंय असा फील अंतःकरणात येतो, कॉन्फिडन्ससाठी आवश्यक पण येतो. पण त्याच्यानंतर कित्येक साधकांना ती अवस्था, तो पॉइंट एकदा टच झाल्यानंतर कित्येक काळ नंतर मग तो पुन्हा एकदा तसं व्हावं असं त्याला इच्छा धरून असतो, पण ते काही होत नाही. असं का, असं त्यांना एकाने विचारलं होतं. तर ते म्हटले, पहिल्यांदा ज्या वेळेला अनुभव येतो त्यावेळेला तो आपल्या प्रयत्नाने नसून गुरूंच्या कृपेने येत असतो, वरची एक अवस्था दाखवून देण्यासाठी की इथे यायचं. आणि मग दुसऱ्या वेळेला तो येण्यासाठी मात्र मग शिष्याने प्रयत्न करून तो गाठायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कृपेचा भाग आणि प्रयत्नांचा भाग, हा भाग जो आहे हा दोन्ही अंगाने आहे की अंतःकरण तयार होत जातं, प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी वरचा एखादा टप्पा अंतःकरणाला दिसल्यानंतर, मूल ज्याप्रमाणे एखादी छान गोष्ट दिसल्यानंतर त्याच्याकडे औत्सुक्याने झेपावतं, तसं ते अंतःकरण एरवी त्याला अनेक प्रकारची आकर्षणं आहेत, व्यवहारातली जबाबदाऱ्या आहेत आणि एका बाजूला ईश्वर प्राप्ती व्हावी असं पण वाटतंय. पण हा सगळा प्रवास होत असताना इंटरनलायझेशनची जी प्रोसेस आहे की आता बाह्य गोष्टींचे आकर्षण फिकी पडत हळूहळू ते अंतःकरण आतमध्ये येत आहे. ते आतमध्ये येताना त्याला जर का थोडासा वरचा टप्पा दिसला तर ते अधिक वेगाने स्वतःकडे येईल. याच्यासाठी म्हणून तो मार्ग हळूहळू प्रकाशित करत जाणं हे कृपेच्या सहाय्याने गुरुंकडून होत असतं. म्हणून सहज साधन गुरुकृपा जाणं, जीवाचे कल्याण तेने होय. सहज साधन गुरुकृपा जाणं याचा अर्थ सहज आता गुरुकृपेनेच सगळं होईल असं नसून साधना सहज होणं ही गुरुकृपा आहे. साधनेचे कष्ट न वाटणं,
की आता करायला तर पाहिजे, अनुग्रह तर झालाय. स्वामींकडे गेल्यानंतर सतत स्वामींनीच ते माझे स्वामी या ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे की गृहपाठ न करून गेलेले मुलं विद्यार्थी शाळेत जशी शिक्षकांकडून डोळे नजर लपवून असतात, तसं साधना न केल्यानंतर शिष्यांचं होत असतं की गेलो दर्शनाला पण ध्यान चालू नाहीये, मग आता काय जायला तर ते तर सोडवत नाही, पण त्यांच्याकडे बघवत पण नाही. असं थोडा काळ ठीक आहे, म्हणजे तो एक मनाची टेंडन्सी असते आणि अंतःकरण हळूहळू शिकत असतं. पण किती काळ आम्ही असं ते होमवर्क न केलेल्या मुलासारखी फिरणार आहोत? अशा प्रकारे अंतःकरणाने स्वतःला समजावं आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांना आवडतं म्हणून. मध्यंतरी एका साधिकेने खूप छान भाव व्यक्त केला होता की स्वामींना काहीतरी द्यावं असं वाटतं, मग स्वामींना काय देणार? तर स्वामींना जे आवडतं ते द्यायला पाहिजे. तर स्वामींना ध्यान केलेलं आवडतं, आम्ही ध्यान करू आणि त्यांना ते अर्पण करू रोज. म्हणून असं केल्यानंतर ते ध्यानयोगाची प्रक्रिया ही कोरडं ध्यान आणि ज्ञानात्मक भाग न राहता तो भक्तियुक्त ध्यानयोग असं होतं. म्हणून सुरुवातीला ध्यान सुरू करत असताना सद्गुरूंचं स्मरण, त्याच्यानंतर मुख्य ध्यान प्रक्रिया करणे स्वरूपानुसंधान. त्यावेळेला काहीतरीच गुरुप्रेमाच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी करत न बसणे ही गुरु आज्ञा आहे की स्वरूपानुसंधान करा. आणि ते झाल्यानंतर जे काही आज ज्या काही इंटेन्सिटीने किंवा ज्या पातळीवर मी काही ध्यान करू शकलो, गुरूंच्या चरणी मी केलं हा भाव, मला प्राप्त झालं हा भाव, त्याला जे भगवंतांनी म्हटलंय, यत करोशी यत अश्नासी यत जिहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मुदर्पणा. जे जे काही करशील, जे जे काही खाशील, ते सर्व यज्ञ म्हणजे काही परोपकारार्थ करशील, हे सगळं जी काही तपस्या करशील, जी काही उपासना करशील, मला अर्पण कर, रोज अर्पण कर. क्षणोक्षणी अर्पण करणं कठीण गोष्ट आहे, पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा अर्पण कर. ज्या ज्या काही गोष्टी उपभोगाच्या समोर मी ग्रहण करतो त्या सगळ्या गुरूंना नैवेद्य दाखवून कर. याने ते गुरु शिष्य संबंधांच्या मध्ये एक भरीवता येते. नाहीतर मग गुरु आहे आणि शिष्य आहे आणि मग कधीतरी आम्ही दर्शनाला जातो, एका सामान्य पातळीवर तो संबंध शिष्याचा राहतो. तसं न होता सदोदित जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा आठवण ठेवून स्वतःला वळण लावणं आणि उपासनेचं वळण मुख्यतः. मग त्यांना गुरु म्हणा, ईश्वर म्हणा, एकच तत्वाला आम्ही संबंधित होतो. आणि ते करत असताना ते मी केलं अशा प्रकारे अहंकाराचं ताठ न बाळग. एका साधकाच्या मध्ये तो प्रसंग झाला होता की काही अडचणीत असताना नाम चालू होतं. असं त्याच्या लक्षात आलं की अरे आतमध्ये नाम चालू आहे, बाकी सगळ्या अडचणीचा प्रसंग आहे आणि नाम चालू आहे. तर नाम चालू आहे म्हटल्यानंतर स्वामीजींकडे गेलेले असताना त्यांनी ते व्यक्त केलं, म्हणजे त्या प्रसंगामध्ये की आता हे बघा माझ्या ह्याच्यामध्ये नाम चालू आहे आतमध्ये. तर ते त्यावेळेला काही स्वामी तिथे नव्हते, पण जणू काही गुरूंनी ते ओळखावं त्याप्रमाणे नाम चालू आहे ह्याच्याबद्दल लोकांना मोठं कौतुक वाटतं, यात प्रयत्नांचा भाग नसून कृपा आहे असं समजावं. नाम चालू आहे आतमध्ये, म्हणून अंतःकरणाला एक सवय लागलेली आहे. आता ध्यान करतोय, नाम घेतो आहे, त्याच्यामध्ये काही थोडासा मोकळा वेळ मिळाला की आतमध्ये सोहम चालू आहे किंवा जे काही आम्ही नाम श्रीराम घेत असू तर मध्ये मध्ये उच्चार हा यांत्रिक पद्धतीने वाणी करत असते. मोकळा वेळ असताना ती यांत्रिक पद्धतीने होत असणारा उच्चाराकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि ते लक्ष देऊन तेवढं एक नाम, तेवढा एक सेकंद किंवा तेवढा एक श्वास हा खरोखर मी ईश्वराशी संबंधित होऊन घेतला, अशा प्रकारे तदाकार वृत्ती होण्याची त्याचा अभ्यास दिवसभरामध्ये करणं आणि ध्यानाच्या वेळेला बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन तत्वस्वरूपाशी संबंधित होऊन राहणं. म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्र चालवणं, त्याला पुढे स्वामींनी गुरुसेवा असं म्हटलेलं आहे. गुरुसेवेविण जाऊ नये क्षण, हे खूपच आहे. अहम आत्मा हे कधीची विसरू नये, हे जे स्वामींच्या खोलीमध्ये लावलेलं आहे
त्याच्यावर पूर्वी युवा केंद्रात स्वाध्याय करत असताना माझा स्वाध्याय आला होता आणि त्याच्यानंतर आता त्याला जोडून एक 15-20 मिनिटं बोललो. त्याच्यावर स्वामींनी रिमार्क एवढाच दिला की अशा अशा ओव्या आल्यानंतर एकच ठरवायचं ते म्हणजे कमी बोलायचं त्याच्यावर. कारण मोठमोठ्या अहमात्मा हे कधीची विसरू नये वगैरे हे समर्थ बोलतायत स्वामी स्वरूपांच्या सगळ्या गोष्टी. आपण याच्यावर प्रवचन करण्यात हे म्हणजे मौनावर 1 तासभर व्याख्यान देणार काय, कसं मौन पाळलं पाहिजे, त्याचं महत्व पटवून देण्यात पुलंनी ते म्हटलंय की मौन हे त्यांचं राखीव पुरण होतं. हे चरायची गोष्ट. त्याप्रमाणे होऊ नये. गुरु माता पिता, गुरुची देवता, गुरु मुक्तिदाता ऐसे माने. गुरूंशी एक भावनिक संबंध नैसर्गिकपणे शिष्याचा असतो. ते मातृस्वरूप आहेत, पितृस्वरूप आहेत असं वाटत असतं. कुठला तरी एक भाव घेऊन व्यक्ती गुरूंच्या चरणी असते. तो भाव जेवढा आहे तेवढं लोकांना ही खूप आवडणारी गोष्ट आहे की हा असं हे सगळं आम्हाला ओके, बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या ध्यान नाही जमत, पण आम्ही असा संबंध ठेवून राहायला आम्हाला आवडतं. चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचा व्यक्त म्हणजे त्याच्या प्रदर्शनामध्ये ते सगळ्या गोष्टी आणता कामा नयेत अजिबातच. आणि दुसरा भाग आहे की तो भावनिक भाग आमचा फारसा नसेल किंवा जेवढा काय असेल तेवढा मान्य करावा. तो मुद्दामून वाढवायला जाऊ नये किंवा इतरांचं बघून आमचं तेवढं नाहीच आहे म्हणून मूड पण घालवू नये. तो जेवढा केवढा आहे, ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारचा असू द्यावा. ती गोष्ट परदेशातली स्वामीजी सांगत असत ती की येशू ख्रिस्त आणि एक मेंढपाळ, म्हणजे तो एक मेंढपाळ होता आणि तो सगळ्या त्या मेंढ्या चरायला नेत असे. आणि येशू ख्रिस्ताचं त्याला एक ते मिशनरी भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तू येशूशी संबंधित होऊन राहा आणि मग त्याच्याशी आपण उपासनेने संबंधित होऊन राहा, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे वगैरे. तो गरीब एका गावातला मेंढपाळ, त्याला फारसा शिकलेला नव्हता, कसं काय करायचं माहीत नव्हतं आणि त्याचा एकूण विश्व हे मेंढ्यांशी संबंधित होतं. मेंढ्यांचं जे जे काय करायला लागतं दिवसभर ते करणं. मला येशूची तरी सेवा काय करणार, तो आतून येशूला असं म्हणत असे की येशू तू मला माझ्यासमोर ये, मग मी तुला जसं मेंढ्यांचे केस लोकर स्वच्छ करतात तसे मी तुला स्वच्छ करून देईन वगैरे, असं सगळं तो असं बोलत असे. आणि काही दिवसांनी तो मिशनरी तिथे आला. तो म्हटलं कसं चाललंय तुझं, तर म्हटलं मी अशी प्रार्थना करतो की तू माझ्यासमोर आलास की तुझं केस स्वच्छ करून देईन, तुझे सगळं अंग स्वच्छ करून देईन. तो मिशनरी म्हटलं असं कुठे बोललत का देवाशी, हे काय चालवलंयस, मोठं पाप झालं तुझ्याकडून, असं म्हणणं बंद कर, मी सांगतो असं म्हण. अशा प्रकारे त्याला तो प्रीचिंग करून गेला आणि त्याने ते घाबरला. तो आता आपल्याकडून पाप झालं, त्याने ते बंद केलं. तो दुसऱ्या दिवशी तो धर्मगुरू त्याला शोधत शोधत तिथे आला आणि त्याला नमस्कार केला. काय झालं म्हणाला की काल रात्री माझ्या स्वप्नात येशू आला आणि तो म्हटला तो भोळा मेंढपाळ आणि माझं बरं चाललं होतं, तू मध्ये कशाला आलास, तुझ्यामुळे माझ्या स्वप्नात येशू आला, आजपर्यंत आला नव्हतं कधी. म्हणून भोळा भाव गुरूंपाशी देवापाशी जसं काय आहे तसा ठेवणं, तो मुद्दाम फुलवण्याचा प्रयत्न न करणं. फुल कुठलीही कळी ही तिच्या नॉर्मल कोर्समध्ये जशी फुलते तशीच सुंदर दिसते. कुठल्या तरी फुलाचा प्रेशर घेऊन या फुलाला आपण हाताने फुलवलं तर ते फुललं नसतं. त्याप्रमाणे आमचा आतमधले भाव हे पण नैसर्गिक रीतीने जसे असतील, ज्या पद्धतीचे असतील तसे असू द्यावे. ते अतिरिक्त ज्ञानाच्या विचाराने, कोरडेपणाने किंवा अतिरिक्त सांसारिकतेने झाकोळून जाणार नाही एवढी काळजी मात्र जरूर घ्या. पण तीच घेतल्यानंतर मुख्य मार्ग ते आहे जो आहे तो म्हणजे आत्मज्ञानाचा आहे, हा विसरू नये. म्हणून बुधा भावसमन्विता हे जे गीतेचं अत्युच्च वर्णन आहे की भावसमन्वित ज्ञानी, बुध म्हणजे ज्ञानी, हे शिखर धरून आम्ही त्याच्याकडे वाटचाल करतो आहोत. आणि ते मुख्य वाटचाल ही आंतरिक रीतीने स्वस्वरूपानुसंधान हे जेवढं आम्हाला जितकं चांगलं जमेल तितकं आम्ही त्या शिखराकडे एक एक पाऊल आमचं पुढे पडत आहे असं मानायला हरकत नाही. बाकीच्या गोष्टी आमच्या प्रकृतीनुसार जशा असतील तशा असतील, त्यात जेवढ्या जमतील तेवढ्या आम्ही करतो पण आहोत.
म्हणून गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तिदाता ऐसे मानी गुरु सेवेविण जाओ निरीक्षण तेने तो प्रसन्न स्वामी म्हणे. गुरु प्रसन्न होतील. गुरु हे कायमच प्रसन्न असतात. आपण काल जसं बघितलं त्याप्रमाणे प्रसन्न दर्शन हे त्यांचं सहज वर्णन आहे. आम्ही काहीतरी केल्यामुळे आता ते आज विशेष प्रसन्न आहे किंवा विशेष मूडमध्ये आहे, स्वामी जसं म्हणत असत की आज हे जरा जास्तीच मूडमध्ये आहेत, असं कधीही नसतं. संत हे कायम ईश्वराशी संबंधित असतात, कायम प्रसन्न असतात. कुणीतरी काहीतरी केल्यामुळे आता ते प्रसन्न होतील आणि नाही केल्यामुळे अप्रसन्न होतील असं जर का असेल तर मग संत म्हणायचं काही कारण नाही आपल्याला कळतं. आणि आम्ही काहीतरी केल्यामुळे त्यांना त्याच्यातून फायदा होणार आहे असलाही काही नाही. ईश्वरासाठी सुद्धा काही केल्याने ईश्वराचं काही होत नसतं. तो परमात्मा नघे कोणाचे सुकृत अथवा दुष्कृत जसे करावे तसे भरावे असा कर्म सिद्धांत हे स्वामींच्या अनंत दिवसातल्या खोली बाहेर लिहिलेले त्यांचंच वचन. म्हणून आम्ही उपासना करतो. आता देव खुश होईल. तो कशाला खुश होईल? तुझ्या कल्याणासाठी तूच चाललाय. नाही केलंस नाही केलंस. पण एक आंतरिक प्रवृत्ती आम्हाला ईश्वराकडे ओढते आहे स्वतःची. मोठ्या भाग्यवशात मार्ग लाभलाय आणि त्याचा आता उपयोग नाही केला तर आम्हालाच आमचं आयुष्य व्यर्थ केल्यासारखं वाटतं. अशा प्रकारची मनोभूमिका आता निर्माण झाली आहे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये अधिकाधिक संबंधित व्हायचा प्रयत्न करतो आहोत. आमच्यासाठीच चाललंय. म्हणून प्रसन्न तेने तो प्रसन्न सहजे होय याचा अर्थ आंतरिक रीतीने तो आम्ही प्रसन्न झालो याचा अर्थ ते प्रसन्न आले आमच्यावर असं धरायला पाहिजे. तत्वाचा अनुभव जितका जितका येत जाईल तितकी तितकी ती व्यक्ती शांत होत जाते आणि तिच्या आंतरिक आनंदाला बाह्य गोष्टींचा प्रिकंडिशन हे अनावश्यक बनतं. म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं जर का गीतेमधली बघितली तर यस्मान्न तुझते लोक लोकांना तुझते या भक्तांची लक्षणं आहेत पुढे की लोकांमुळे तो उद्विग्न होत नाहीत आणि लोकही त्याच्यामुळे उद्विग्न होत नाहीत. म्हणजे आनंदी होतो असं सोडून देऊ किमान उद्विग्न तरी होत नाहीत. अशा प्रकारचा तो भक्त ज्ञानी आणि त्याच्यासाठी म्हणून तो प्रसन्न व्हावा म्हणजे काय तर आमचा आतमध्ये आम्हाला तत्वस्पर्श झाला की तो प्रसन्न होतो. ज्ञानेश्वरांमध्ये ते म्हटलेलं आहे की एखाद्या बालकाला त्याचं छान दिसतं वगैरे हे त्याला कळत नसतं. लहान मुलं आहे पण आईला त्याला नटवण्यामध्ये सुख वाटतं आणि ते नटलं आणि खूप छान दिसायला लागलं की त्याला आनंद होतच नसतं, त्याला कळतच नसतं. पण आई खुश होत असते त्याच्याकडे बघून. त्याप्रमाणे जसे जसे तुझं व्हावे तुला जसं कळायला लागतं तसे आमुचे सुख दोणावे ऐसे आहे. असं की शिष्याला प्राप्त होतंय हे बघितल्यानंतर गुरूंचं सुख दोणावतं. पण त्याच्यासाठी आवश्यक काय आहे तर गुरुसेवेविण जाऊन निरीक्षण म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळामध्ये गुरूंच्या सेवामध्ये राहा. गुरूंची सेवा याचा अर्थ गुरूंनी सांगितलेली साधना करा. स्वामींची या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा. स्वामींचा मनोभाव काय आहे? स्वस्वरूपानुसंधान शिष्याने करावा हा स्वामींचा मनोभाव आहे आणि तो करणे ह्याची परमसेवा. निरते का पांडवा वाणिज्य करणे. वाणिज्य याचा अर्थ व्यापार. हे घ्या आणि त्याच्या बदल्यात काहीतरी द्या अशी जी व्यावहारिक भूमिका असते लॉस अँड प्रॉफिटवाली ती म्हणजे इतर सगळ्या गोष्टी असं स्पष्ट केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. तुका म्हणे देवा चिंतन हे तुमची सेवा. त्याप्रमाणे आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही ज्या परिस्थितीत आहोत तिथे आम्ही गुरूंची सेवा करू शकतो. म्हणजे काय करू शकतो? अनुसंधान ठेवू शकतो आत्म आणि तीच आत्मस्वरूपाने असणाऱ्या गुरूंची सेवा आहे यथार्थपणे. आणि बाकी सर्व गोष्टी त्यांना सहाय्य करणे त्यांच्यासाठी काही कार्यामध्ये मदत करणे ह्या सगळ्या गोष्टी आमचा रजोगुण शांत व्हावा म्हणून आम्ही करतो आहोत. त्यांच्या कार्याला सहाय्य करण्या एवढे आम्ही पण मोठे नाही. आमची कर्मप्रवृत्ती हे आम्हाला अनेक गोष्टींमध्ये ओढत असते आणि निष्काम कर्मयोग वगैरे आम्ही प्रिन्सिपल बोलत असतो पण प्रत्यक्षात आम्ही काही निष्काम कर्मयोग सारखी गोष्ट करायला शक्यता कमी आहे. मग किमान गुरूंच्या साठी म्हणून कार्यासाठी सहाय्यभूत होणं ह्याच्यामध्ये आम्ही आमचीच मनोभूमिका अंतःकरणाची योगासाठी अनुकूल करून घेण्यासाठी म्हणून काम करतो. म्हणून ती सेवा आहे.
त्याच्यामध्येही गुरूंना सहाय्य करणं हा भाग हा खुळेपणाचं लक्षण आहे. गुरूंना सहाय्य करणं वगैरे, त्यांना त्यांच्या क्षमतेने ते कार्य चाललेलं असतं. आम्ही केवळ आम्हाला काहीतरी मिळावं याच भूमिकेतून तिथे असतो, आनंदाचा भाग म्हणून असतो. आणि ह्या सगळ्याने कल्टिवेट झालेलं अंतःकरण, ध्यान, नाम, गुरूंबद्दलचा भाव, आणि त्याच्यानंतर मुख्य गोष्ट म्हणजे प्रयत्न करून झाल्यानंतर शरणागतीचा भाव, की तुम्ही करून द्याल तर होईल. अशा प्रकारे लीनभाव जेव्हा जेव्हा अंतःकरणात निर्माण होईल, जेवढ्या प्रमाणात निर्माण होईल तेवढं ते अंतःकरण मृदू होत जातं, आणि ते मृदू अंतःकरण ईश्वर तत्वामध्ये विलीन होऊन जायला योग्य होत जातं. म्हणून हा सगळा प्रवास आहे, मोठ्या कृपेने आम्हाला कळलेला आहे. स्वामी स्वरूपानंदांचं जे वचन आहे की काही लोकांना असं वाटतं की अनुग्रह म्हणजेच कृपा, तर तसं नसून अनुग्रह म्हणजे मार्ग मिळालेला आहे, आणि प्रत्यक्ष ईश्वराचं दर्शन होणं गुरूंच्या साह्याने, स्वतःचं वेगळेपणाने असलेलं व्यक्तिमत्व ईश्वर तत्वामध्ये विलीन होऊन जाणं ही कृपा आहे. आणि ते विलीन होण्याची प्रक्रिया एकदम एकाच वेळेला एकदम विलीनच होऊन गेलं असा इव्हेंट कधीतरी व्हायचा तेव्हा तो होईल. पण आम्ही थोडं 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 समजून घेऊन विलीन होण्याच्या भूमिकेमध्ये असणं हा प्रयत्नांचा भाग आहे. तो प्रयत्न करता करता पुढे ती कृपा जसजसं आम्ही साधनेला लागू तसतशी अनुभवाला येत जाईल. रामकृष्ण जसं म्हणत की कृपेचा वारा वाहतोच आहे, आम्ही आपली शिडं होडीची उघडून ठेवण्याची आवश्यकता आहे. ती शिडं उघडून ठेवणं म्हणजे साधना करणं. त्याप्रमाणे आम्ही करू असं अंतस्थ सद्गुरूंना आम्ही प्रॉमिस या निमित्ताने, या पावस आनंद यात्रेच्या निमित्ताने आज करतो आहोत. पुढच्या वर्षी आम्ही जेव्हा इथे येऊ तेव्हा एक पाऊल पुढे पडलंय असं अंतस्थ सद्गुरूंना आम्ही सांगू शकू. अशा प्रकारचं वर्तन, अशा प्रकारची साधना आमच्या हातून घडो, ही पण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. जे काही बोलणं झालं ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. हरिओम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. नाश्ता तयार आहे. आपल्याला सगळ्यांना नाश्ता करून आवरून 9 वाजता इथून निघायचं आहे. मग आपण